पुण्यातील कोथरूड मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारी मिळवण्यावरून आता रस्सीखेच सुरू झाली आहे। भाजपचे माजी नगरसेवक आणि शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी मतदारसंघामध्ये शड्डू ठोकत उमेदवारी मिळवण्यासाठी आता बंड पुकारत कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलेलं आहे। पक्षवाढीसाठी केलेल्या कामाची पावती म्हणून भाजप आपल्यालाच उमेदवारी देईल, मात्र तसं न झाल्यास देखील आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असं सांगून बालवडकर यांनी बंडाचं हत्यार उपसलेलं आहे। येस, अशीच आशीर्वाद मी अमोल भैयांच्या पाठीशी राहू द्या मी विनंती करतो। पासून या कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये आपण तो सुरू केलेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून मी या मतदारसंघामध्ये घेत आहे आणि मला आशा आहे की आणि विश्वास पण आहे की 100% भारतीय जनता पक्षाची उमेदवारी ही मलाच मिळणार आहे। निश्चितपणे त्यासाठी मी पूर्ण ताकद लावून हा कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा कसा फडकेल्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन। मला भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी जर मिळाली नाही तरी मी माझे सहकारी असतील, माझे सर्व परिवार असेल, माझ्यावरती प्रेम करणारी माझी जनता असेल, त्यांचा विचार घेईल की यानंतर काय करायचं आणि पक्षाच्या वरिष्ठांशी मी याबाबत चर्चा करून निश्चितपणे त्यांना कळवेल। पण 100% भारतीय जनता पक्षाच्या वतीने या कोथरूड मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा अमोल बालवडकरच असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।